आज बघूया कोल्हापुरी टच आणि दुधाचे महोत्सव राधानगरीचा सुप्रसिद्ध दूधसार। सुरुवातीला आपण ओल्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया। ओलं खोबरं, जिरा, हिरवी मिरची, आलं आणि लसूण याचा मसाला तयार करून घेऊया। आता आमटी तयार करून घेऊया। जिरा, मोहरी, कढीपत्ता, कांदा घेतलाय बारीक कट करून। कांदा हलका सोनेरी रंगावर भाजून घेऊया। कांदा भाजून घेतलाय, ऍड करूया ओला मसाला। मसाला भाजून घेऊया। मसाला ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा। बटाटा घेतलाय, पाणी ऍड करून बटाटा शिजवून घेऊया। बटाटा शिजवून घेतलाय, ऍड करूया कांदा लसूण चटणी, मिक्स करून घेऊया। आता ऍड करूया दूध। सुरुवातीला दूध फक्त थोडंसं ऍड करायचं। दूध गरम करून घेऊया। आता उरलेलं दूध ऍड करूया। आमटी बनवताना याच्यामध्ये मीठ ऍड करायचं नाही, आमटी बनवून झाल्यानंतर याच्यामध्ये मीठ ऍड करायचं। आमटी बनवताना जर मीठ ऍड केलं तर दूध फाटण्याची शक्यता असते। आमटी लो फ्लेमवरती 10 मिनिटं शिजवून घेऊया। दूध आमटी तयार आहे। अशाच सोप्या आणि सिंपल रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा।